नमस्कार, मी डॉक्टर किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की 15 तारखेपासून शहरामध्ये उल्कानगरी परिसरामध्ये पहिल्यांदा CCTV फुटेजमध्ये बिबट्या दिसला। त्यानंतर 2-3 फुटेजमध्ये तो दिसला आणि 2 दिवसानंतर तो प्रोझोन मॉल परिसरामध्ये आपल्याला दिसला फुटेजमध्ये। तर सध्या या बिबट्याच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो। ज्या दिवशी फुटेज मिळालं आणि पहिल्यांदा फोन आला ते चेक केल्यानंतर तिथे वन खात्याचे 50 कर्मचारी तैनात झाले। पहाटे 6 पासून त्यांनी सगळा परिसर पिंजून काढला। आता सध्या 200 वन्यजीव कर्मचारी आणि 8 वनपरिक्षेत्र अधिकारी सध्या राबतात। आता जिल्हा प्रशासनाचं, मनपाचं आपत्ती व्यवस्थापन केंद्र जे ते सुद्धा कार्यरत झालेलं आहे। परंतु अशा वेळी बिबट्यासाठी दिवस रात्र अन्न पाणी तहान भुकेची पर्वा न करता काम करणाऱ्या वन्य कर्मचाऱ्यांवर त्यांचा काहीतरी आक्षेप घ्यायचे, त्यांना नावं ठेवणं, या गोष्टी बरोबर वाटत नाही। आता सगळीकडून बऱ्याचदा टीकेची झोड उठते। अहो, बिबट्या हा सगळ्यात धूर्त प्राणी आहे। हा मानवी वस्त्यांजवळ सुद्धा राहतो। हा शहरामधले जे नाल्याच्या काठ्याने चांगली दाट झाडी आहे, त्या दाट झाडीमध्ये तो तिथे आला होता, कारण तिथे कुत्रे खाद्य भरपूर असतं। आणि आपण काय करतो, बरेच पर्यटक, आता तुम्हाला माहिती आहे हा बिबट्या कुठून आला। आपल्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे सारोळा जंगल आहे, सातारा देवळाई प्रादेशिक वन विभागाचा भाग आहे। या ठिकाणी बऱ्याचदा बिबट्याचा वावर दिसलेला आहे आणि हे बिबटे सहसा कुणाला त्रास देत नाही, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आता या बिबट्यांना तिथे खाद्य मिळत नाही। तुम्हाला माहिती आहे की खूप पर्यटक सध्या सगळ्या डोंगररांगामध्ये, जंगलांमध्ये, धबधब्याजवळ जाऊन गाणे लावणे जोरजोरात, नंतर पार्ट्या करणे, तिथे हुल्लडबाजी करणे, धबधब्याजवळ फोटोंसाठी करणं, याच्याने वन्यजीव प्राणी जे आहेत ते घाबरून जातात। त्यामुळे त्यांना बऱ्याचदा हा परिसर सोडावा लागतो। हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे। आपल्याकडे कचरा खूप झालेला आहे, कचरा डम्पिंग आहेत भरपूर, त्याच्यावर डुकरं असतात। बिबटे ह्या डुकरांना आणि तिथे कुत्रे, जे मोकाट कुत्र्यांची संख्या पण खूप आहे, त्यांना खाण्यासाठी बिबटे येत असतात बऱ्याच वेळी। आपण जंगलात जाऊन, त्यांच्या अधिवासात जाऊन त्यांना त्रास देतो, पण ते तुमच्या अधिवासात आल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होऊ लागला। बरं, तर हा बिबट्या जो आपल्याला दिसतोय फुटेजमध्ये अत्यंत शांत आहे। तुम्ही त्याचे फुटेज पाहिल्यानंतर तुम्ही वेळ बघा, हा बिबट्या कधी आलेला आहे बाहेर। या बिबट्याची वेळ आहे रात्री 2 ते सकाळी 4:30 पर्यंत। बाकीच्या वेळी कधीही कुणाला दिसलेला नाहीये। अशा वेळी जर नागरिकांनी संयम नाही ठेवला आणि हे केलं तर हा बिबट्या चवताळल्यानंतर मात्र दिवस रात्र हा वसाहतीत कुठेही फिरू शकतो, त्रास देऊ शकतो। कुठलीही आपत्ती किंवा कुठलाही गंभीर प्रकार घडू नये यासाठी वन कर्मचारी आणि सगळं आपण पण जागरूक राहिलं पाहिजे। बऱ्याचदा खोट्या पोस्ट सगळीकडे फिरत आहेत, खोटे फोटो फिरत आहेत, अगदी पुतळ्याचे फोटो सुद्धा बिबट्या म्हणून फिरत आहेत। पुण्यातल्या, कोकणातल्या बिबट्यांच्या ज्या जुन्या क्लिप आहेत त्या क्लिप सुद्धा लोक इथल्या शहराच्या म्हणून पसरवतात। यांनी काय मिळतंय, आसुरी आनंद जरी काही लोकांना मिळत असेल तर त्रास होतो। सामान्य नागरिक एकदम दडपणाखाली येतात। एकतर पहिले घाबरायची गरज नाहीये, हा बिबट्या अजून अजिबात हिंसक झालेला नाही। दुसरी गोष्ट, हा दिवसा अजिबात बाहेर येत नाही, रात्री सुद्धा 2 तास हा तिथे बघा 2 ते 3 तासातच बाहेर पडतो। तोही आता प्रोझोनकडून पुढे त्या बंद कंपन्या आणि त्या मार्गे सारोळा पळशी जो आहे वन विभागाचा भाग, याच्यात जाऊ शकतो, कारण तिथून जवळ आहे ते। तर कृपया आपण सगळ्यांनी वन खात्याला सहकार्य केलं पाहिजे। राजकारणी असो, नागरिक असो, वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी न भांडता आपण त्यांना काही सहकार्य करू शकतो का बघायला पाहिजे। राजकारणी लोकांनी सुद्धा आपले कार्यकर्ते घेऊन थोडी गस्त घालावी, त्यांनी सुद्धा वन खात्याला मदत करणं अपेक्षित आहे। दिवस रात्र हे काम करते टीम वन खात्याची, तर आपण थोडं सजगता बाळगून हे केलं पाहिजे। बिबट्या 1-2 दिवसात ट्रॅप होईल किंवा आता तो इवाना गेलाही असेल माझ्या अंदाजानुसार सारोळा आणि त्या वन विभागाच्या परिसरात, आणि त्यांनी शहरही सोडलं असेल। धन्यवाद, आपलं सहकार्य अपेक्षित आहे।